आंबा मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो। हे आपल्या आंब्या बागेचा एक बारकासा व्हिडिओ टाकला होता काल परवा दिवशी। तर त्यात कमेंट अशी होती की अण्णा भाऊ तुम्ही जी बाग दाखवतात तुमची ह्याच्यात मोठा व्हिडिओ करून दाखवा आणि त्याची माहिती बी दाखवा। मी आता पुढच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने दाखवतो बरं का। आता ही बाग आहे आपली आंब्याची बाग। हिला तुम्हाला लागवडीपासून ही जी बाग आहे का ही लागवडीपासून ते पार आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ दिलेले। आता बघा तुम्ही ह्याच्यात आता भाजीपाला केलेला आहे आपण, इकडं तीळ केलेलं आहे काही बाई। आता एप्रिल महिना उजाड आहे। आता बघा ही झाड ह्याला किती 2 वर्ष 2.5 वर्ष कंप्लीट झालेत। 2.5 वर्षाची बाग आहे आणि ह्याच्या अगोदर बी व्हिडिओ टाकला होता की ह्याची फोपशी वाढ नाही। ही जी काय बाग आहे का ह्याची अशी फोपशी वाढ नाही। ह्याचं बूड बघा तुम्ही, बूड ह्या बघा पिंडरीवाणी बूड झालं ह्याचं पिंडरीवाणी आपल्या। आणि याच्यात ह्याला जी काय माल आहे का माल जास्त धरला नाही। कुठं कुठं एखाद दोन आंबे धरलेत कारण ह्याचं वय कमी आणि ह्याला जर आपण कालटार बिलटार वापरला असतं तर ह्याला माल लय लागला असता। माल लय लागून बी उपयोग नाही कारण झाड आहे का झाड हे खलास झालं असतं। ह्याला जर उद्या पुढच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी जर माल धरला असता तर झाड सगळं खलास झालं असतं, संपलं असतं। त्याच्यामुळे आपल्याला ती बाग तशी धरायची नाही। आपल्याला काय करायचंय ही जी काय बाग आहे ही नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने ही जोपासायची आणि त्याच्यापासून आपलं उत्पन्न घ्यायचं। एक तर काय होतं आपण बाग आयतं झाड आणतो त्याची फोपशी वाढ झालेली असती म्हणजे काय काडी म्हणजे अंगठ्यावानी काडी असती, त्याचं बुड असते आणि झाड म्हणलं की डोक्याच्या वर गेलेलं असते। आता बघा तुम्ही हे डोक्याच्या वर बरेच उंच गेले पण आता हे फांद्याचं वजन म्हणा काही म्हणा हे खाली असं झुकत आहे। आता हे सगळे केशर आहेत, केशर आहे काय आम्रपाली तोतापुरी लांगडा पायरी असे बरेचसे व्हरायटी ह्याच्यामध्ये कारण पोलनसाठी आपल्याला त्याचा चांगला फायदा होतोय। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की बाबा जी ही काय बाग आहे का आपल्याला ही बाग बाजारातून झाड विकत आणू नका, कोया टाका आणि कोयावर त्याची कलम बांधा। कलम जर बांधली पहिलं 1 वर्ष आपल्याला त्याची अशी वाढ झालेली दिसणार नाही, पण ज्यावेळेस आपण त्याच्या कलमाच्या दुसऱ्या वर्षीपासून त्याची ही वाढ बघितली, तुम्हाला व्हिडिओ तसा दिलेला आहे, आपण दरवर्षी त्याचा व्हिडिओ देतो महिना 2-3 महिन्याला 2-3 महिन्याला। आता ह्याची जी काय वाढ आहे का ह्याची दुसऱ्या वर्षापासून अशी फास्ट वाढ होती की भयंकर वाढ होती आणि त्याचं बुड सुद्धा मोठं होतंय। बुड तुम्ही बघा सगळ्याची बुड असे मनगटावानी पिंडरीवाणी एवढ्याले बुड झालेत। एकतर एवढं बुड झालं आणि झाडाची साईज व्यवस्थित झाली तर झाड उन्हाळ्यात सुद्धा जगत आहे। आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ज्यावेळेस वारं वावदन सुटन त्यावेळेस असं झाड ते पिळत नाही, अशामुळे जाग्या कोळी टाकल्यामुळं। आणि बाजारातून आपण विकत जे आणतो आपण आयतं झाड अंगठ्यावानी त्याचं बुड असते आणि त्याचं हे जर बघितलं वाढ जर बघितली उंच वाढलेलं असते आणि वार आले की असं झुकतं, त्याला होते पोलिओ झाला की मग पुन्हा त्याला काठीचा आधार द्यावा लागतो। मग त्याला पोलिओ न होऊन देण्यासाठी आपल्याला झाड विकत घेताना ती एक तुम्हाला काळजी काय घ्यायची सांगतो की ज्यावेळेस झाड विकत घ्यायचं आपल्याला लय झालं गुडघेत झाड घ्यायचं, 1-1.5 फुटाचं झाड घ्यायचं, मोठं अजिबात झाड घ्यायचं नाही। लयच आपल्याला हवंय ना लयच आपल्याला वाटतं मोठं झाड घ्यायचं 2 फुटाचं घ्या, त्याच्यापेक्षा झाड घेऊ नका। जर मोठं झाड घेतलं तर त्याचे वाढ जाग्या खुटलेली असती। मला सांगा नैसर्गिकलं रोप आपण काय म्हणते ते नैसर्गिकवाले काय म्हणतात हे रोप आम्ही 3-3 वर्षात झाड आहे। मला सांगा 2.5 वर्षात झाड एवढं झालंय, किती 2.5 वर्षात झाड एवढं झालंय। 2.5 वर्षाचं एवढं झाड झाल्यावर त्या कॅरी बॅग मध्ये 3-3 वर्षात झाड असते, मग त्याच्या मुळ्या कुठे गेल्या? आता ह्याच्या मुळ्या कुठपर्यंत गेल्या असते ना ह्याचा विचार करा। ह्याला खायला भरपूर भेटते, हवेचं वातावरण चांगलं असतं, सगळ्या गोष्टी इथं पोषक भेटतात। कॅरी बॅग मध्ये कोणतं पोषण तत्व भेटतंय कोणतं काय भेटतंय त्याची वाढ होऊ नये म्हणून त्याच्यात लिओशिन सारखं औषध मारतात आणि त्याची वाढ खुंटते आणि त्याच्या मुळ्या कमकुवत बनतात, चुंबळ बनती, कॉईल बनली की तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्याच्यामुळे त्याची वाढ कमी होती। आपल्याला जरी तजेल दिसलं झाड तिथलं कॅरी बॅग मधलं तरी ते आपल्या कामाचं नसतंय। कशामुळे कामाचं नसतंय? फक्त त्याची फोपशी वाढ केलेली असती आणि त्याचं फक्त बाळसं थोडंसं शेंड्याचे पानं तजेलदार ठेवण्यासाठी त्याच्यात वेगवेगळे कीटकनाशक बुरशीनाशक पुन्हा संजीवक हे मारून त्याला तेच आणलेलं असते। त्याच्यामुळे आपल्याला ते झाड घेऊ नका, आपल्या घरच्या घरी झाडं तयार करा आणि ते जोपा। आता बघा तुम्ही ही झाड तुम्हाला दिसत असेल ती एवढी बाग आहे आपली, हेच झाड म्हणून नाही पूर्ण झाड बघा, पूर्ण बाग बघा, पूर्ण अशी एका झाडाला आपण माल धरला होता। हे बघा साईज बघायची।
ती एक नंबर क्वालिटी बघा. सगळ्याच ह्याला धरले नव्हते आपण, हे बाई बुड लहान आहे ह्याचं तरी बी. सगळ्या ह्याचा आपण मोहर कट केलेला होता, पण एखादं राहिलेलं आहे बघा. सगळ्या ह्याचा मोहर कट केलेला आहे. सगळी बाग एक नंबर आहे, सगळी बाग. ह्याच्यात एक बी झाड असं नाही की बाबा ते कमकुवत आहे म्हणून. बघा झाड. आता मला सांगा 3 वर्षात झाड नर्सरीतून ज्यावेळेस आणतो त्यावेळेस ते असतंय किती डोक्या इतकलं किंवा त्याच्यापेक्षा लहान असतंय, मोठं असतंय. पण ते जर झाड आणलं तर त्याच्यामुळे आपल्याला किती नुकसान होती. आणि ज्या शेतकरी बांधवाची आपली नुकसान झालेली का ते झाडं आणून नर्सरीतले, तर तशी कमेंटमध्ये सुद्धा सांगा की बाबा अण्णाभाऊ तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. आपण जे झाडं आणले होते ह्याच्या नर्सरीमधले त्याच्यामुळे आमचं एवढं नुकसान झालं, तेवढं नुकसान झालं, काय फायदा झाला, काय नुकसान झालं हे सुद्धा ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.